मावळ तालुक्यात तळेगाव टोल नाक्याच्या अलीकडे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस आणि अट्टल घरफोडे आणि दरोडे टाकणारी टोळी जी आहे ती त्यांच्यामध्ये चकमक झाली। आपण पाहू शकतो की याच गाडीतून 4 आरोपी जे आहेत ते या ठिकाणी चालले होते। गुन्हे शाखा 2च्या पथकाला ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला। टोल नाक्याच्या अलीकडे ही गाडी आला असताना पोलिसांवर या गाडीमधील अट्टल गुन्हेगारांनी जे आहे ते गोळीबार केलेला दिसतो। आपण पाहू शकतो की आतून जर पाहिलं तर पोलिसांकडून त्या ज्या ठिकाणी गोळीबार केला ती जागा जी आहे ती आता सील करण्यात आलेली दिसत आहे। त्याला प्लॅस्टिकच्या कव्हरने जे आहे ते झाकून टाकण्यात आलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। मोका असेल किंवा 25 ते 30 गुन्हे जे आहेत ते या 3 आरोपींवर दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। आपण पाहिलं तर या तिघांनाही जेरबंद करण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस टोल नाक्याच्या अलीकडे दबा धरून बसले होते। मात्र या ठिकाणी आपण आलो तर पाहिलं तर त्यातील एक आरोपी जो आहे, मुख्य आरोपी मनीष कुशवा जो आहे तो या बाजूला जो आहे तो बसला होता। त्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्याकडून हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो दरवाजा त्यांनी उघडला नाही। त्यानंतर आतमध्ये बसूनच मनीष कुशवानं तो राऊंड जो आहे तो फायर केला। पलीकडच्या बाजूने एक पोलीस कर्मचारी जो आहे तो आला। त्यानंतर त्या मनीष कुशवाचा हात जो आहे तो वर केला आणि ती गोळी जी आहे ती फायर झाली। आपण पाहू शकतो ती गोळी जी आहे ती आतून फायर झाल्यानंतर याच दिशेने आहे ती टपाच्यावरून बाहेर निघलेली पाहायला मिळते। आपण पाहिलं तर या सर्वांवर जे आहे ते त्या गंभीर असे गुन्हे दाखल आहेत। दरोडा असेल, चोरी असेल, अशा अनेक गुन्ह्यांची यादी जी आहे ती यांच्यावर होती। या तिघांना पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जे आहे ते आता दबा धरून या ठिकाणी बसले असताना ही घटना जी आहे ती समोर आली। सकाळी 5च्या दरम्यान ही जी घटना जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण यामध्ये पाहिलं तर मुख्य आरोपी मनीष कुशवा असेल, सनीसिंग दुधानी असेल किंवा जलसिंग दुधानी असेल, यांनी हा गोळीबार जो आहे तो पोलिसांवर केला। पोलिसांनी या तिघांना जे आहेत आता या ठिकाणी अटक केली आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। सकाळी 5-5:30 पहाटेच्या दरम्यान ही जी घटना जी आहे ती घडलेली आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। मात्र या संपूर्ण गोळीबाराच्या ह्याच्यात कुठलाही सुदैवाने जीवितहानी असेल किंवा जखमी जे आहे ते या ठिकाणी झालेले नाही आहेत। या तिन्ही आरोपींना आता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने या ठिकाणी आता ताब्यात घेतलेलं पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।